प्रधान म्हणाले, आदरणीय साहेबांविषयी नामोल्लेख न करता 45 वर्ष असणारी एक भटकती आत्मा. देशाचे पंतप्रधान बोलतात, भटकती आत्मा. फार नम्रपणे देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो, होय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, महिलांचा, कष्टकऱ्यांचा, युवकांचा आत्मा आहेत. आणि हे जेव्हा भटकत होते, जेव्हा भुजला भूकंप झाला होता ना, तेव्हा माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. भुजला भूकंप संसदेमध्ये विरोधासाठी विरोध न करता मला याचा अनुभव आहे आणि मी भुजच्या भूकंपाला पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे एकमेव आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते. आज तुम्ही येऊन आरोप करता, जेव्हा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेमध्ये आंदोलन करत होतात ना आणि आमच्या कांदा